नमस्कार, मी डॉक्टर मनोज पिसाळ, युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे. आज आपण युरिक ॲसिड वाढणे व त्यावरील घरगुती आयुर्वेद उपचार या विषयास थोडक्यात बोलणार आहोत. आता युरिक ॲसिड वाढणे ही समस्या अलीकडच्या काळात बऱ्याच रुग्णांमध्ये वाढलेली दिसते. म्हणजे त्याच्यात स्त्री आहेत, पुरुष आहेत, 15-16 वर्षाची मुलं मुली आहेत. आता हे युरिक ॲसिड वाढताना का दिसते, तर त्याच्या मागचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमची बिघडलेली जीवनशैली. आता आजकाल अलीकडच्या काळामध्ये सिट्रस फूड नावाची एक पॅशन आलेली आहे. म्हणजे त्या सिट्रस फूडमध्ये प्राधान्याने आंबट फळं, दही, ताक यांचं अत्याधिक प्रमाणात सेवन केलं जातं. म्हणजे सकाळी उठलं की एखाद्या ग्लासमध्ये एखादं लिंबू पिळायचं आणि तो ग्लास गटागटा सकाळ सकाळी लिंबाचं पाणी प्यायचं. त्याच्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये संत्र, मोसंब, तुमचं अननस आहे, यासारखी आंबट जे चवीची फळं आहेत त्यांचा ज्यूस घेणं किंवा त्यांचं सेवन जास्तीत जास्त करणं. त्याचबरोबर दह्याचं आणि ताकाचं अत्याधिक प्रमाणात सेवन करणं, ह्या सगळ्या आंबट गोष्टी आहेत त्या तुमच्या रक्तधातूला बिघडवतात. म्हणजे त्यांनी पित्त वाढतं आणि वाढलेलं पित्त हे रक्तधातूमध्ये एकत्र होऊन रक्तधातूला प्रकोपित केलं जातं. म्हणजे ह्या गाऊटचीच लक्षणं ही वातरक्त नावाचा एक आयुर्वेदात आजार सांगितलेला आहे, त्याच्याशी मिळती जुळती दिसणारी आहे. त्यामुळे कुठलीही आंबट फळं अत्याधिक प्रमाणात जर तुम्ही घेतलं तर तुमचं रक्तधातू हा बिघडणार आहे आणि रक्तधातू बिघडला म्हणजेच तुमचं युरिक ॲसिड हे वाढताना दिसत आहे. त्यामुळे ही आंबट फळं थोड्याशा प्रमाणात घेतली तर काही बिघडणार नाही. त्याचबरोबर आजकाल नॉनव्हेजचं मसालेदार पदार्थ जे असतात ते जास्तीत जास्त आहारामध्ये घेतले जातात. विशेषतः माशांचं अत्याधिक प्रमाणात सेवन केलं जातं. ह्या नॉनव्हेजच्या मसालेदार सेवनामुळे तुमचं युरिक ॲसिड हे वाढताना दिसत आहे. बऱ्याच लोकांची रात्रीची ड्युटी असते, तर रात्रीचं जागरण करायचं आणि दुपारी भरपेट जेवायचं. भरपेट जेवल्यानंतर दुपारची झोप ही जेवणानंतर लगेच घेणं, त्यालाच आयुर्वेदामध्ये दिवास्वप म्हटलेलं आहे. ही दिवास्वप तुमचं वातरक्त किंवा गाऊट वाढवायला अतिशय अनुकूल असते. त्यामुळे दुपारची जेवणानंतरची झोप ही तुम्ही टाळली पाहिजे. त्याचबरोबर आहारामध्ये जास्तीत जास्त डाळींचा समावेश केला जातो. त्यात छोले आहेत, राजमा आहेत, कुळीथ आहेत, उडीद आहेत. ह्या विशेषतः डाळींचं सेवन जे आहे ते गाऊट म्हणजे युरिक ॲसिड वाढायला लागल्यानंतर ह्या डाळींचं सेवन हे फार कमीत कमी तुम्ही करायला पाहिजे. त्याचप्रमाणे आजकाल अलीकडे म्हणजे 15-16 वर्षांच्या मुलामुलींमध्ये सॉफ्ट ड्रिंकची एक फॅशन आलेली आहे. म्हणजे कुठलाही वडापाव खाल्ला, समोसा खाल्ला की सॉफ्ट ड्रिंक घेणाऱ्या मुलामुलींची संख्या फार वाढताना दिसते. ह्या सॉफ्ट ड्रिंकमुळं तुमचं युरिक ॲसिड हे 100% फार कमी अवधीमध्ये वाढताना दिसत आहे. त्यामुळे कुठलेही प्रोसेस फूड, कुठलेही सॉफ्ट ड्रिंक, कुठलेही पॅक फ्रूट्सचे ज्यूस असतात ते टाळलं पाहिजे. त्याचप्रमाणे वेपर्स वगैरे ज्या गोष्टी, कोणत्याही जंक फूडच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आहारातून पूर्णपणे निषिद्ध केल्या पाहिजेत किंवा वर्ज्य केल्या पाहिजेत. तर तुमचं युरिक ॲसिड हे कंट्रोलमध्ये येईल आणि त्या युरिक ॲसिडचा तुम्हाला त्रास होणार नाही आहे. आता हे युरिक ॲसिड वाढलं आहे तर त्याच्यासाठी काही घरगुती उपचार करता येतात का, तर त्याच्यासाठी नक्की घरगुती उपचार करता येतात. परंतु युरिक ॲसिड जी वाढणारी जी आत्ता लक्षणं सांगितलेली आहेत ती तुम्हाला अगोदर वर्ज्य करायला लागते. आता हे पदार्थ वर्ज्य केल्यानंतर आहारात कुठल्या गोष्टींचा समावेश केला तर आपलं युरिक ॲसिड कमी होईल. तर आहारामध्ये तुपाचं सेवन हे प्राधान्याने केलं पाहिजे. सकाळी 2 चमचे, संध्याकाळी 2 चमचे तुपाचं सेवन, ते घरी काढलेल्या गाईचं असू द्या किंवा म्हशीचं असू द्या, कोणत्याही तुपाचं सेवन जर तुम्ही केलं तर तुम्हाला अतिशय त्याचा चांगला उपयोग होताना दिसतोय. त्याचबरोबर काळे भिजवलेले मनुके आहेत ते सकाळी अनुषापोटी एक 10 ते 15 जर खाल्ले तर त्याचाही सुद्धा तुम्हाला अतिशय चांगला उपयोग होतो. त्याचबरोबर डाळिंब जे आहेत, गोड डाळिंब असतात, त्याचं सेवन जरी केलं तरी सुद्धा युरिक ॲसिडमध्ये त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. त्याचबरोबर सुंठ, धने आणि जिरे ह्या तिन्ही गोष्टींच्या समसमान प्रमाणात घ्याव्यात आणि त्याचा जर काढा करून सकाळ संध्याकाळ जर घेतला तर युरिक ॲसिड हे अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला कमी करता येतं. त्याचबरोबर गुळवेलीचा जो रस असतो किंवा गुळवेलीचा जो काढा असतो तो जर घेतला तर ह्या युरिक ॲसिडमध्ये सुद्धा तो अतिशय उपयुक्त असतो किंवा त्या गुळवेलीच्या काढ्यामुळे किंवा रसामुळे तुमचं युरिक ॲसिड खूप चांगल्या पद्धतीनं कमी व्हायला मदत होत असते. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये रसायन नावाचं एक चूर्ण सांगितलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय येतं, गुळवेल येते, गोक्षूर येतो आणि आवळा येतो. ह्या तिघांचं एकत्र कॉम्बिनेशन केलेलं असतं आणि त्याचं चूर्ण सकाळ आणि संध्याकाळ तुम्ही उपाशापोटी जर घेतलं तर त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. हे छोटे छोटे जे आहेत म्हणजे हे ज्या घरगुती आता सांगितलेल्या गोष्टी आहेत
त्या तुम्ही घेतल्यानंतर तुमचं छोट्या प्रमाणात वाढलेलं युरिक ॲसिड असेल तर ते आपल्याला नक्की कमी करता येईल. परंतु तुमचं युरिक ॲसिडची लेवल 10 आणि 11 म्हणजे फारच वाढलेली असेल तर तुमचे जे जवळचे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्याने आयुर्वेदामध्ये बस्ती आणि रक्तमोक्षण ह्या 2 ट्रीटमेंट सांगितलेल्या आहेत. म्हणजे बस्ती आणि रक्तमोक्षण ह्या 2 ट्रीटमेंटचा जर तुमच्या चिकित्सेमध्ये जर उपयोग करून घेतला तर तुमचं युरिक ॲसिड खूप म्हणजे खूप लवकर आपल्याला कमी करता येतं आणि त्याचे रिझल्ट्स खूप चांगले येतात. म्हणजे गाऊट वाढले आणि तुमचे सांधे दुखायला लागले, सूज यायला लागलेली आहे, तर ह्या ट्रीटमेंटचा जर आपण उपयोग करून घेतला तर तुम्हाला पेन किलर घेण्याची सुद्धा आवश्यकता राहत नाही. त्यामुळं आयुर्वेदाच्या साहाय्याने आपण गाऊटवरती किंवा युरिक ॲसिडवरती खूप चांगल्या पद्धतीनं विजय प्राप्त करू शकतो. त्यासाठी तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना तुम्हाला भेटणं क्रमप्राप्त आहे. धन्यवाद.